हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. 19 मार्च 2026 वार गुरुवार. या दिवशी गुढीपाडवा आहे. चैत्र महिनाही सुरू होतो. मराठी नवीन वर्ष याच दिवसापासून सुरू होते. आपण सगळेजण सज्ज झालो आहोत गुढीपाडव्याचे स्वागत करण्यासाठी. चैत्र महिना हा आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे, कारण गुढीपाडवा आहे. आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे. याच दिवशी बरोबर रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे आणि ज्याप्रमाणे शारदीय नवरात्र महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे चैत्र नवरात्री देखील महत्त्वाचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये गुढीपाडवा ते चैत्र पौर्णिमापर्यंत म्हणजेच हनुमान जयंतीपर्यंत काय सेवा करायची आहे, कुलदेवी संदर्भातील माहिती आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचे आहे, चैत्र नवरात्री खरं तर ती 19 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत आहे. पण आपल्याला चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे. ज्या प्रकारे आपण शारदीय नवरात्रामध्ये नियमाचे पालन करत असतो, त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीत देखील नियमाचे पालन करावे. व सगळ्याच घरात घटस्थापना होते असे नाही, बऱ्याच घरात घटस्थापना होते. ती 19 तारखेपासून तर 26 तारखेपर्यंत असते. त्या दिवशी तुमच्याकडे घट स्थापन करत नसाल तर तुम्ही साध्या पद्धतीने अखंड दिवा लावू शकता आणि देवीच्या फोटोला हार घालू शकता. मंगल कलश स्थापन करावा. ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र आपण देवीचा कुलाचार मान सन्मान करत असतो, त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीत करू शकता. तुम्हाला काही अडचण असल्यास पौर्णिमेला केला तरी चालेल, पण पौर्णिमेला बऱ्याच गावाला देवीची स्वारी निघते, म्हणून म्हणजे मिरवणूक निघते, यात्रा भरते. आता अशी सेवा काय करायची? या चैत्र नवरात्रीत घरात पावित्र्य पाळावे, घरात शांतता ठेवावी, कुलाचार चांगल्या पद्धतीने करावा, म्हणजे आपल्या घरात सुख शांती धनसंपत्ती येते. त्यामुळे या काळात देवी चांगल्या पद्धतीने सेवा करायची. तुम्ही केंद्रात जाऊन सामूहिक सप्तशतीचा पाठ करू शकता, नाहीतर तुम्ही घरीही करू शकता. देवीला कुंकुम अर्चन करावे. अगदी छोटा फोटो असला तरी चालेल, कुंकुम अर्चन करायलाच पाहिजे. कुंकुम तुम्ही रोज लावू शकता, ते आपलं सौभाग्य वाढवते. या पद्धतीने तुम्ही करू शकता, तुमची इच्छा असेल तर. नाहीतर तुम्ही श्रीयंत्र असेल त्यावर कुंकुम अर्चन करू शकता. तुम्ही 15 दिवस ही सेवा खूप छान पद्धतीने करू शकता. ही सुंदर अनुभवी देणारी प्रभावी सेवा आहे. बऱ्याच जणांकडे दर शुक्रवारी कुंकुम अर्चन केले जाते. संसारिक जबाबदारी सांभाळून ही सेवा करू शकता. एक महत्त्वाचे तर 15 दिवसात आपल्याला काय करायचे, देवी आईची सेवा कशी करायची. ही सेवा आपल्याला जास्त जमत नसेल तर एक माळ जप करावा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा जप तुम्ही 108 वेळा करावा. दुसरा उपाय म्हणजे कापूर घेऊन त्यावर 2 लवंग जाळून तो जाळायचा आहे. तुमच्या देवीचा जो काही तुमचा कुलदेवीचा मंत्र आहे तो म्हणा. 11 वेळा म्हणायचा आहे. आणि कुळदेवीचा मंत्र माहीत नसेल तर त्यांनी ओम एम रीम क्लीम चामुंडाई विचे, ओम एम रीम क्लीम चामुंडाई विचे हा मंत्र 11 वेळा म्हणावा. ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. या पद्धतीने सेवा करून बघा, खूप प्रभावी सेवा आहे. तुम्हाला बरोबर अनुभव येतील. चैत्रात आपल्या कुलदेवीची सेवा करणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि खूप भाग्याचे आहे. अशा पद्धतीने सेवा केल्याने घरातील अडचणी नाहीशा होतात, संकटे येत नाही. तर बघा, अशा साध्या सोप्या सेवा तुम्हाला नक्कीच जमतील, तर करून बघा. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.